गेल्या काही दिवसांपासून आमदार भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची जोरदार चर्चा रंगलेली आहे। दिव्याला तेलाची गरज पेटत असताना असते, दिवा विझल्यानंतर टाकलेल्या तेलाला अर्थ नाही, अशा आशयाचा स्टेटस भास्कर जाधव यांनी बुधवारी ठेवलेला होता। तर आज पुन्हा एकदा त्यांनी एक स्टेटस ठेवलेला होता। एकीकडे त्यांच्या नाराजीची चर्चा असताना भास्कर जाधवांनी असं सूचक स्टेटस ठेवल्यानं अनेक तर्कवितर्कांना उधाण आलेलं होतं। पूर्वी आम्ही जेव्हा शाळेमध्ये जायचो त्यावेळेला गुरुजी एक रोज शाळेमध्ये फळ्यावर चांगल्या प्रकारचा एक सुविचार लिहून ठेवायचे। तुम्ही माझ्या स्टेटसमध्ये कुठेही जर बघितलं तर एक चांगल्या प्रकारच्या सुविचारानं अशा पद्धतीनं काहीतरी मी लिखाण करून पाठवत असतो। मला माहित आहे आज सुद्धा मी काय लिहिलंय ते मनशांती कशातून मिळू शकते अशा संदर्भातलं ते एक मी सुविचार लिहिलेला आहे। त्याच्यामध्ये कुठेही खतखत नाही आणि कुठेही अनर्थ नाही आणि त्याचा अन्वयार्थ काढण्याची गरज नाही। भास्कर, तू आता स्वतःला जरा समजून घे, तुझी अवकात काय आहे ती। आज तू फक्त 2200 म्हणजे 1100 मतांनी निवडून आलायस। मतदारांनी तुला नाकारलंय, मतदारसंघात भोपळा आहे, तू पडणार आहेस आणि म्हणून तू नाटक करतोयस। मी आता रिटायर होणार, मी आता घरी बसणार, हे नाटक आहे, नौटंकी आहे तुझी। कारण तुला जनताच मतदारच घरी बसवणार आहे, ते तुला माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।